सगळ्यांचा लाडका रील स्टार प्रथमेश कदम काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्वांना सोडून गेला. पण त्याच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर अनेक चुकीच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. कुणी म्हणत होतं त्याने आत्महत्या केली, तर कुणी काही वेगळंच सांगत होतं. पण या सगळ्या चर्चा थांबवण्यासाठी प्रथमेशच्या आईने स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रथमेशच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलंय. प्रथमेशच्या आई असं म्हणाल्या की प्रथमेशने कोणतंही टोकाचं पाऊल उचललं नव्हतं. त्याला रक्ताची कावीळ झाली होती, जिला पांढरी कावीळ असंही म्हणतात. आणि हा आजार इतका छुपा असतो की तो पटकन कुणालाच समजत नाही. जेव्हा प्रथमेशला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. डॉक्टर सुद्धा म्हणाले होते की 2-3 दिवसामध्ये तो प्रथमेश बरा होऊन घरी येईल. पण अचानक त्याची तब्येत बिघडली. ती कावीळ त्याच्या पूर्ण रक्तामध्ये आणि शरीरभर पसरली होती. डॉक्टरांनी शेवटच्या वेळी सांगितलं की आता फक्त प्रार्थनाच करू शकतो. आणि 26 जानेवारीच्या सकाळी प्रथमेशने जगाचा निरोप घेतला. पण प्रथमेशच्या जाण्यानंतर बऱ्याच लोकांनी काही अफवा पसरवल्या. यामुळे प्रथमेशच्या फॅमिलीला त्याचा खूप त्रास झाला. म्हणून प्रथमेशच्या आईने हात जोडून सगळ्यांना विनंती केली की प्लीज आम्हाला आणि माझ्या मुलीला मेसेज करून पुन्हा पुन्हा तेच विचारू नका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. एका आईसाठी आपला तरुण मुलगा गमावणं खूप कठीण असतं. त्यात या अफवांचा त्रास त्यांना देऊ नका. प्रथमेश आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी रीलच्या रूपामध्ये आपल्यासोबत आहेतच. ही रील त्याच्या सर्व फॅन्सपर्यंत नक्की शेअर करा.